हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. तर सगळ्यात पहिले मी माझी ओळख करून देते. नमस्कार, मी भावना आणि मी राहते पुण्यामध्ये आणि माझं छोटंसं 6 महिन्यांचं बाळही आहे. तर तिच्यासोबत मी माझ्या दिवसाची सुरुवात कशी करते, कामं कशी करते, हे मी तुमच्यासोबत शेअर करते. ज्या माझ्यासोबत नवीन आई असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल ठरला, तरी मला खूप छान वाटेल. मी जेव्हा उठते ना, त्याच्या अर्ध्या तासाने चिनू उठूनच जाते. सो माझ्याकडे फार कमी टाईम असतो. जेवढं शक्य होईल तितक्या लवकर मी आवरायचा ट्राय करते. सकाळची सुरुवात ना जरा माझी अस्ताव्यस्तच होते. रात्री मी, चिनू, चिनूचे पप्पा हॉलमध्येच जेवतो आणि चिनू पण इथेच खेळते. तर ही सगळी आवराआवर मी सकाळीच करते. थोड्या वेळाने चिनूचे पप्पा पण उठून जातात आणि ते पण चिनूला छान सांभाळतात. मग मला कामं करता येतात निवांत. त्यांचं ऑफिस टाईम स्टार्ट होईपर्यंत मला सगळे पटापट कामं आवरून घ्यावे लागतात. त्यात स्वयंपाकही करावा लागतो. तर सगळ्यात आधी मी ज्या गोष्टी, खेळणी, वस्तू इकडे-तिकडे पडल्या असतील ना, त्या जागच्या जागी ठेवते. सर्व पसारा आवरून घेते. मग छान नंतर डस्टिंग करून घेते. ब्लँकेट फोल्ड वगैरे सगळं. कधी-कधी तर मी भांडीसुद्धा पाटीतली आपली सकाळी लावते. तर हे सर्व झाल्यावर मी घेते झाडू मारायला. सकाळचा पहिला झाडू हा मी फार व्यवस्थित मारते. काने, कोपरे, डस्टर वगैरे झटकून सगळा कचरा काढून घेते. एंट्रन्स तर मी आधीच झाडून घेतलेला असतो, कारण त्याची घाण परत घरामध्ये येते म्हणून मग सगळ्यात पहिले मी तो झाडते. या सगळ्यात सुद्धा ना कधी चिनू अचानक रडते, तिला भूक लागते, तिला मीच हवी असते. तर ह्या सगळ्याचा माझा काही टाईम फिक्स नसतो. आणि तसं म्हणायला गेलं तर एका नवीन आईचं फिक्स असं काही रुटीन नसतंच. मॉर्निंग रुटीन तर नाहीच नाही. कारण मध्येच आपलं बाळ झोपतं, उठतं, रडतं, खेळतं, शी-शू करतं. असं सगळं रुटीन आपलं सगळंच रुटीन ना त्याच्यावर अवलंबून असतं. आज मला ना बेडशीट चेंज करायचं होतं. तर चिनू आणि चिनूचे पप्पा थोडा वेळ पुढे तिला खेळवत होते. तोवर इकडे मी बेडशीट चेंज करून घेतली आणि कॉर्नर बेड असल्यामुळे मला बेडशीट लावणं थोडं ट्रिकी वाटतं, कारण फार कष्ट लागतं त्याला आणि त्यात माझी मॅट्रेस नाही, नॉर्मल गादी, तर त्याच्यामुळे जास्तच लागतात. छान सगळं झटकून घेते, बेडशीट टाकून घेते. मग ह्या दोघांना मी मध्ये बोलवते आणि यांना चहा देते आणि मी, चिनू आणि चिनूचे पप्पा मस्तपैकी गप्पा मारत-मारत चहा घेतो आणि इकडे मस्तपैकी आम्ही आमचा टाईम एन्जॉय करतो. तर इकडे माझे सगळे कुशनचे कव्हर पण मी चेंज करून घेते बसल्या-बसल्या आणि मस्त गप्पा मारता-मारता काम कधी होऊन जातं ना हे कळतच नाही. हॉल नंतर बेडरूम माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क मला वाटतो. कारण इथे आता इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना आवरायच्या. जसं की खेळणी झालं, छोटे-छोटे चिनूचे कपडे झाले, हे ते. नाही म्हटलं तरी फार पसारा आमचा हा होऊनच जातो. आणि ज्या फायनली आवरल्या गेल्या की मला रिलीफ मिळतो. आणि नंतर मी झाडू लादी करायला घेते. आणि एकदा आपला पसारा आवरला गेला ना, मग झाडू लादी करायला काहीच टाईम लागत नाही, असं मला वाटतं. कारण पसारा आवरणं सगळ्यात मोठा टास्क आहे. आदल्या दिवशी मी बऱ्यापैकी डीप क्लीन केलेलं होतं घर, म्हणून बऱ्यापैकी कचरा निघालेला होता. तर म्हटलं पटापट झाडू मारून घेऊयात आणि त्यानंतर मी कचरा बाहेर ठेवून देते. कारण सर्व कचरा झाडून झाल्यावर कचरा बाहेर नेऊन ठेवला म्हणजे मावशी आल्या की त्या घेऊन जातात. कारण चिनू झोपलेली असते आणि जर बाहेर कचरा असला ना, की मावशी बेल वाजवत नाही आणि त्या तसाच कचरा घेऊन जातात आणि बेल वाजली की आमची चिनू उठून जाते. तर असं काहीसं असतं, म्हणून माझी ही पण धांदल असते की पटकन झाडू मारू आणि आपण ठेवून देऊ. कारण चिनू एकदा उठली ना, की 1-1.5 तासाने तिचा परत झोपायचा टाईम हा होतोच. आणि इकडे मी सगळा छान कचरा वगैरे टाकून झालेला आहे आणि त्यानंतर मला पुसायची असते लादी आणि मग मी आधी अंघोळ करून घेते. छान मस्तपैकी मी अंघोळ करून घेतली. आज हेअर वॉश डे पण होता माझा. सगळं झालं आणि त्यानंतर मी लादी पुसायला घेतली आहे. आणि मी इकडे लादी पुसता-पुसता प्राजक्ता ताईचे व्हिडिओज बघत होती. ती मुंबईची आहे आणि ती जॉब करते. आणि मुंबईत जॉब करणं किती कठीण आहे, पण तरी हे सगळं करून ती किचन इतकं छान ठेवते ना, एकदम क्लीन, ऑर्गनाइज, वेल मेंटेन्ड आणि इतकं हेक्टिक शेड्यूल असल्यावर पण ती नेहमी हसतच असते. आणि सध्या मी तिचे व्हिडिओ फार बघत असते आणि मला भरपूर मोटिव्हेशन मिळतं तिच्याकडून. तर मी हल्लीच स्पिन मॉप घेतलाय. आधी माझ्याकडे नॉर्मल मॉप होता, जो हाताने पिळावा लागायचा, जो सगळ्यांकडे सगळ्यात पहिले असतो. त्यानंतर मी घेतला फ्लॅट मॉप आणि मी सिरियसली सांगते, मी फार एक्सायटेड होते त्या मॉपसाठी. कारण बरीच हाईप झालेली होती त्याची, म्हणून मी तो घेतलेला. पण ट्रस्ट मी, माझ्यासारखा बऱ्याच लोकांना तो घेऊन फार रिग्रेट झाला असेल. कारण अजिबात पटापट पुसला जात नाही. सारखा अँगल सेट करायला गेला की तो आपटायचा आणि तो यूज करताना कळतं की तो का नको आहे म्हणून. आणि आय थिंक तो UPCचा मॉप होता. अजूनही तो माझ्याकडे गॅलरीमध्ये
आहे आणि नेक्स्ट टाइम मी तुम्हाला तो नक्की दाखवेल जर तुम्हाला हवा असेल तर. म्हणून मी स्विच केलं ह्या स्पिन मॉपवर. तर मी आजपर्यंत स्पिन मॉप घेतला नव्हता कारण त्याचं स्पिन काम करत नाही, काही दिवसांनी तो युजलेस होऊन जातो असं म्हणतात. म्हणूनच मी हा स्पॉट झिरोचा बाय मिल्टन प्राईमचा स्पिन मॉप घेतला. याचं जे स्पिन आहे ना ते स्टीलचा आहे म्हणून मी तो घेतलेला आणि सिरियसली मला तो फार आवडलाय. फटाफट लादी पुसल्या जाते आणि जर तुम्हाला याच्यावर डेडिकेटेड एक व्हिडिओ हवा असेल तर मी तो नक्की तुम्हाला देईल. तर इकडे माझी लादी पुसून झालेली आणि मी लगेचच बेसिन वॉश करून घेतलं. इतकं काम होईपर्यंत माझं हेअर्स ड्राय थोडे झाले असेल म्हणून मी लगेचच लिव्ह इन कंडिशनर यूज करते. ते सध्या लॉरियलचं यूज करते मी आणि छान आहे. माझे हेअर्स जरा ड्राय टेक्स्चरचे आहेत तर त्याला बऱ्यापैकी ते सॉफ्ट करतं आणि खूप छान प्रोडक्ट आहे, तुम्ही नक्की यूज करू शकतात. त्यानंतर मी थोडं चिनूला घेते कारण बराच वेळ माझ्यापासून ती दूर राहिलेली असते आणि मग मी घेते तिला देवपूजा करायला. मला जसा वेळ मिळेल तशी मी देवपूजा करते. कधी-कधी मी व्यवस्थित देव वॉश करते, सगळं चेंज करते आणि मग देवपूजा करते. पण जर कधी नाही वेळ मिळाला तर मी फक्त दिवा, धूपबत्ती, रांगोळी वगैरे काढून पूजा करते. कारण मी सगळंच एकखट्टी करायला बसली तर माझी मुलगी मला जेवू पण देणार नाही आणि स्वयंपाक पण बनवू देणार नाही. जेव्हा तिला थोडंसं कळतं होईल तेव्हा मी सगळं परत प्रॉपर करेल. पण मला असं वाटतं की तुम्ही देवासमोर न करण्यापेक्षा तुम्ही ॲटलीस्ट दिवा जरी लावला तरी खूप होतं. तर जसा वेळ मिळेल तशी मी देवपूजा करते इतकंच सांगायचं होतं. सगळी देवपूजा झाल्यावर मी चिनूला घेते प्रार्थना म्हणायला. हा व्हिडिओ ना श्रावणातला आहे, जेव्हा चिनू 5.5 महिन्यांची होती आय थिंक आणि ती दिव्याला एवढी घाबरायची ना, पण आता ती अजिबात घाबरत नाही. कारण ज्या गोष्टींना ती घाबरते ना, त्याला मी ती जास्त दाखवते कारण त्याच्याने तिची भीतीही कमी होते आणि आपण असंच केलं पाहिजे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा व्हिडिओ श्रावण सोमवारचा आहे, तर ह्यांचा उपवास होता आणि मी यावेळी श्रावण सोमवार बिलकुल पकडले नाही. कारण साबुदाण्याने चिनूचं पोट दुखतं आणि साबुदाण्याशिवाय दुसरं काही एवढं खाता येत नाही आणि मी असा अजिबात उपवास वगैरे करू नाही शकत म्हणून मग मी ह्यावेळेस उपवास पकडले नाही. यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याच्या चकल्या, पापड वगैरे मी सगळं आधीच तळून घेतलं. त्यानंतर मी माझ्यासाठी खोबरं खसखसचं बट्टा आणि 2 भाकरी पण टाकून घेतल्या. तर इकडे स्वयंपाक होईस्तोवर चिनू पण रडत होती आणि मला सगळंच बघावं लागतं स्वयंपाक करता करता. नेहमी स्वयंपाक करतानाच ती रडायला लागते आणि हे सगळं होईस्तोवर यांचं ऑफिसही चालू झालेलं असतं आणि आता मला चिनूला सांभाळावं लागतं प्लस स्वयंपाक पण करावा लागतो. तर इकडे मी सगळा स्वयंपाक करून घेते आणि हे सगळं होईस्तोवर माझं मशीनचे कपडे पण झालेले असतात. तर सगळा स्वयंपाक झाल्यावर मी लगेचच कपडे पण सुकवायला टाकून घेते. तर असं काहीसं असतं माझं मॉर्निंग रुटीन, जे कधी-कधी खूप बिझी असतं, कधी-कधी खूप प्रोडक्टिव्ह असतं आणि कधी-कधी खूप लेझी पण असतं. तर असा प्रत्येक दिवस काही सारखा नसतो, पण हा प्रोडक्टिव्ह दिवसाचा हा एक काहीसा भाग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.